नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज सिरा शरीर आणि धमनी शरीर बघायचे. सिराला व्हेन म्हणतात इंग्लिशमध्ये आणि धमनीला अर्टरीज म्हणतात. हे बेसिक लक्षात ठेवा. आणि व्हेन्स आणि अर्टरीचं बेसिक फंक्शन काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. व्हेन्स काय करतात? जे इम्प्युअर ब्लड आहे ते हार्टकड कॅरी करतात आणि जे प्युअर ब्लड आहे ते अर्टरीज हार्टकडून ऑर्गनला लिव्ह आउट करतात. ठीक आहे. तर पहिले बघू आपण सिरा शरीर. सिरा शरीर आणि धमनी शरीरवरती एक मिक्स एसक्यू किंवा सेपरेटली एखादा दोन्हीवरती एसक्यू येतो आपल्या युनिव्हर्सिटीला. तर तो एसक्यू आल्यानंतर त्यामध्ये कसे पॉइंट मांडायचे ते आपण बघू या ठिकाणी. जेवढं मी नोट्समध्ये जसा सिक्वेन्स दिला तसंच तुम्ही पण पेपरमध्ये लिहायचं आहे विद्यार्थ्यांनो. पहिले बघू आपण सिरा शरीर. सिरा शरीरची व्याख्या सांगताना एक 2 लाईनचा श्लोक आहे. सरनाथ सिरा. सरनाथ सिरा म्हणजे काय म्हटलंय त्या सिराच्या श्लोकला? म्हणजे ते श्लोकचा अर्थ काय सांगितला त्यांनी बघा. सरनाथ सिरा म्हणजे काय? ज्या ठिकाणी पण रसादींचं वहन होते, म्हणजे ज्या पण ठिकाणी पोकळी आहे, ज्या पण ठिकाणी पोकळी आहे आपल्या बॉडीमध्ये, तिथून काय होते रसादींचं वहन होते. म्हणून त्याला म्हटलंय सरनाथ सिरा. ज्याद्वारे पण सरण म्हणजेच संतपणी वहन म्हटलंय आपल्या पुस्तकामध्ये. त्याचं काय होते वहन होते रसादींचं. म्हणून त्याला म्हटलंय सरनाथ सिरा. उत्पत्ती बघा कशी झाली आपल्या सिरामध्ये. सिरामध्ये ना जो आपला वात दोष आहे, बघा उत्पत्ती सांगतो मी तुम्हाला. जो आपला वात दोष आहे, वायू. वायूने काय केलं, मेद धातूमधला जो स्नेहभाग आहे त्याचा आश्रय घेऊन सिरा आणि स्नायू तयार केल्या. मेद धातू स्नेहभाग मेद धातू स्नेहभाग काय करतो, वायू घेतो आणि त्याच्यापासून सिरा आणि स्नायू तयार करतो. म्हणजे वायू हा मेद धातूतील स्नेहभागाच्या आश्रयाने सिरा आणि स्नायू तयार करतो आणि जर तो पाक मृदू असेल तर सिरा तयार करतो, जर तो पाक खरा असेल तर तो स्नायू करतो. दोन्हीमध्ये पण सिरा आणि धमनीमध्ये जेव्हा तुम्हाला उत्पत्ती लिहायची असेल तेव्हा हा पॅराग्राफ दोन्हीसाठी कॉमन आहे, कारण मृदू पाक असेल तर सिरा तयार होतात, खरं पाक असेल तर स्नायू तयार होतात. त्यानंतर संख्या बघा किती दिली तुम्हाला. सिरांची संख्या आहे 700. प्रकार आहेत सुश्रुतानुसार सिरांचे वातवह, पित्तवह, कफवह, रक्तवह. वह का लावलंय त्यांना? कारण त्या पर्टिक्युलरली गोष्टीचं ते वहन करतात. जसं वातवह ते वाताचे वहन करतात, पित्तवह ते पित्ताचे वहन करतात, कफवह ते कफाचे वहन करतात, रक्तवह ते रक्ताचे वहन करतात. आता बघा, वातवह सिरा जे आहेत ते वाताचे वहन करतात म्हणून त्या कशा आहेत वायूने भरलेले आहेत आणि त्यांना अरुणा म्हटलेलं आहे. अरुणा एक समानार्थी शब्द आहे वायूला, कारण ते वायूने भरलेले आहेत म्हणून त्याला अरुणा असं म्हटलंय. पित्तवह पित्तवह पित्ताचं वहन करतात म्हणून त्या कशा आहेत उष्ण व निळ्या कलरचे आहेत. त्यानंतर कफवह कफाचे वहन करतात. त्यानंतर कफाचे वहन करतात म्हणजे ते कफाचे वहन करतात म्हणजे कफ कसा असतो, शीत, श्वेत आणि कठीण. त्यानंतर रक्ताचे वहन करणाऱ्या रक्तवह शिरा, त्या कशा असतात लाल असतात म्हणून त्यांना रोहिणी म्हटले व समशीतोष्ण थोड्या उष्ण असतात. त्यानंतर एक पॉइंट महत्वाचा इथं ध्यानात ठेवायचा आहे तुम्हाला. सर्व सिरा कसं सांगितलंय, सर्व सिरा कशा आहेत, सर्व वहा. म्हणजे असं नाही की वात व सिरामध्ये म्हणजे फक्त वाताचेच वहन करतील. तिथं पित्तवह कफवह पण सिरा असतात, परंतु वाताचे अधिक्य तिथं जास्त असल्यामुळे ते वातवहन सिरा त्यांना म्हटलेलं आहे. म्हणून असं सर्व वहा म्हटलंय. सर्व वहा म्हणजे काय, रक्तवह सिरा रक्ताचे वहन तर करतातच, पण बाकीच्या पण सिरा त्या ठिकाणी असतात, कफवह पित्तवह वातवह. पण तिथं अधिक्य कोणाचा आहे, रक्ताचा आहे, म्हणून तिथं काय म्हटलंय रक्तच सिरा म्हटलंय तिथं. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्व कार्य सांगितले तिथं तुम्हाला. बेसिक कार्य त्यांचं पोषण, स्नेहन, धारण. पर्टिक्युलरली बघा पित्त व सिरा काय करतात, आपल्या शरीरातील त्वचेची कांती असेल, रुची असेल, अग्निप्रदीप्त असेल, हे त्यांचं कार्य आहे. कफ व सिरा आपल्या शरीरामध्ये स्निग्धता आणतात, संधी शैथिल्य संधीची स्थिरता आणतात. रक्त व सिरा धातुपुष्टी करतात, स्पर्शाचं ज्ञान आपल्याला करून देतात. वात व सिरा बुद्धीच्या कार्यात मोह पडत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट लाईन आहे या वात व सिरामधली. त्याच्या कार्यामध्ये बुद्धीच्या कार्यात मोह पडत नाही. हे झालं आपलं सिरा. आणि याच्या साईडला दिलंय तुम्हाला सिरा संख्या विभाजन. ज्या 700 सिरा आहेत त्यांचं विभाजन बघा कसं दिलं या ठिकाणी. मूळ सिरा 40 आहेत. जसं आपण प्रकार बघितलं वातवह, पित्तवह, कफवह आणि रक्तवह. या प्रत्येकी 10-10 सिरा आहेत. असे 40 सिरा आहेत. वातवह 10, पित्तवह 10, कफवह 10, रक्तवह 10. आणि ह्या 10 मिळून किती झाल्या बेसिक 40. 40 सिरा झाल्या. हे 40 सिरा झाल्या आणि प्रत्येक 10 वातवह ज्या सिरा आहेत म्हणजे मूळ वातवह 10, पित्तवह अशा ज्या मूळ 10 आहेत त्या 10 मध्ये पर्टिक्युलरली 175 शाखा परत रिडिवाइड झालेल्या आहेत सिरांच्या. म्हणजे ह्या ज्या 10 आहेत त्या 10 मध्ये परत 175 झालेले आहेत. परत ह्या पित्तवहामध्ये 10च्या परत अजून 175 डिवाइड झालेले आहेत. अशा चारीच्या पण 175 डिवाइड झालेले आहेत त्या ठिकाणी. मग बघा 175 गुणिले 4 अशा 700 सिरा त्या ठिकाणी पर्टिक्युलरली झालेले आहेत. ठीक आहे.
त्यानंतर अवैध शिरा त्या ठिकाणी एक महत्वाचा पॉइंट आहे. अवैध शिरा म्हणजे काय? ज्यावेळेस आपण सर्जरी करतो शस्त्राद्वारे, त्यावेळेस ज्या शिरांचा आपण हे करतो सर्जरी. मग काही शिरा अशा असतात, की ज्या आपल्याला तिथं काळजी घ्यायची असते, की त्यांना टच झाला नाही पाहिजे, कोणता एक्सटर्नल डॅमेज झाला नाही पाहिजे. कारण त्याला जर टच झाला, तर मृत्यू येऊ शकतो, काहीतरी उपद्रव येऊ शकतो शरीरामध्ये. मग त्या शिरांना म्हणतात अवैध शिरा. म्हणजे ज्यांना आपण त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. त्यांना कोणताही एक्सटर्नल डॅमेज होणार नाही त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. अशा किती आहेत शिरा? 98 आहेत. त्यांचे विभाजन बघा शाखागत 16 आहेत, कोष्टगत 32 आहेत, ऊर्ध्व जत्रुगत 50 आहेत. हे झालं अवैध शिरा. आणि शिरावेद सगळ्यात इम्पोर्टंट पॉइंट आहे त्या चॅप्टरमध्ये. शिरावेद एक काय आहे? एक रक्तमोक्षणाचा प्रकार आहे. मग रक्तमोक्षणाचा प्रकार असल्यानंतर रक्तमोक्षणामध्ये काय होतं? रक्ताची शुद्धी होते. मग ह्याच्यामध्ये प्रकार किती सांगितलेत रक्तमोक्षणाचे? शृंग, जलौका, अलाबू, प्रच्छन्न आणि शिरावेद. ज्यांना मी अंडरलाईन केली त्यांच्यामध्ये शस्त्राचा वापर केला जातो, प्रच्छन्न आणि सिरावेद. बाकीचे हे शृंग, जलोका. जलोका तर आपल्याला माहिती आहे जळू, आपल्या लीच थेरपी त्याला म्हटलंय जलोका. हे पाचही पण प्रकार कशाचे आहेत? रक्तमोक्षणाचे. त्याच्यामध्ये प्रच्छन्न आणि सिरावेदामध्ये फक्त शस्त्राचा वापर केला जातो. मग हे सिरावेद कशासाठी केलं जातं? जे त्वचेचे रोग आहेत, ग्रंथी आहेत, आपल्या शरीरामध्ये सूज आलेले असतील, गाठी आले असतील किंवा रक्तज व्याधी असतील रक्ताच्या, त्यांच्यासाठी हे सिरावेद केलं जातं. मग विधी काय याचा? विधी म्हणजे काय सांगितलंय? सिरावेद कधी करायचा? जसं थंडीमध्ये सॉरी उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस थोडी नॉर्मल थंडी आहे किंवा उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आभाळ आलेलं नाही पाहिजे, ढग आलेले नाही पाहिजे. मग असं पूर्वकर्म काय केलं पाहिजे स्वेदन. त्यांना यवागू म्हणून पूर्वकर्म दिलं पाहिजे सुरुवातीला. हे आहे त्याचा विधी. आणि चिकित्सीय महत्त्व तर आपण सांगू शकतो, की काय होऊ शकतं? शिरावेदामुळे रक्ताची शुद्धी होते, रक्तमोक्षणाला मदत होते. अशा गोष्टी आपण चिकित्सीय महत्त्वामध्ये ॲड करू शकतो. हे झालं आपलं शिरा शरीर. याच्यामध्ये जर क्वेशन आला तर तुम्हाला हा सिक्वेन्स विद्यार्थी मित्रांनो फॉलो करायचा आहे. व्याख्या, उत्पत्ती, संख्या, प्रकार, कार्य आणि अजून काय सांगितलं तुम्हाला? विभाजन संख्यांचं. आणि त्यानंतर अवैध शिरा आपण सांगितलं, शिरावेद पण सांगितलं. यानंतर बघू आपण धमनी शरीर म्हणजेच काय? आर्टरीज. आता याच्यामध्ये बघा धमनी शरीर. धमनी शरीर म्हणजे काय? मानात धमन्य. त्याची निरुक्ती त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. मानात धमन्य म्हणजे काय सांगितलंय ज्याच्यामध्ये? धमन म्हणजे काय? स्पंदन. स्पंदन सांगितले. धमन कर्मात बाहेरून रसादींचे सुषीर रक्तवाहिनीत बलपूर्वक विक्षेपण वारंवार केले जाते. त्याला काय म्हटलंय आपण? दमन. म्हणजे मानात धमन्य याचा अर्थ सांगताना त्यांनी सांगितलंय, जे आपण आपल्या आर्टरीज आहेत, ज्या आपण आपल्या धमनी आहेत, त्या काय करतात? धमन करतात, स्पंदन करतात. म्हणजे सारखी त्यांची मूव्हमेंट चालू असते, हालचाल चालू असते. आपल्या हृदयातून शुद्ध रक्ताचे वहन ते करत असतात. म्हणून त्यांना मानात धमन्य असं म्हटलंय. त्यानंतर व्याख्या काय सांगितली त्यांनी? गोडा समस्थिता स्निग्धा रोहिण्या शुद्ध शोणितम. गोडा समस्थिता म्हणजे गोड, समस्थिता म्हणजे आपल्या शरीरामध्ये खोलवर अशा स्थित आहेत त्या. ठीक आहे. आणि स्निग्ध आहेत त्या, रोहिणी आहेत, लाल कलरच्या आहेत आणि शुद्ध शोणितम. शुद्ध रक्ताचे ते वहन करतात. ती त्याची व्याख्या आहे. श्लोक पाठ करायचा आहे तुम्हाला. हा एक लाईनचा श्लोक आहे फक्त. त्यानंतर संख्या त्याची 24 सांगितली आपल्याला धमनी शरीरमध्ये. बघा 24 संख्या सांगितली. त्यानंतर प्रकार 3 सांगितले तुम्हाला. टोटल धमन्या 24 सांगितले. त्याच्या हे बघा प्रकार बघा कसे केले त्यांनी. ऊर्ध्वगामी, अधोगामी, तिर्यकगामी. ऊर्ध्वगामीमध्ये 10 सांगितलेत, अधोगामीमध्ये 10, तिर्यकगामीमध्ये 4. ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने, अधोगामी म्हणजे अंबिलिकसच्या खालच्या दिशेने, तिर्यकगामी म्हणजे आडव्या, तिरप्या. ठीक आहे. अशा मिळून 24 धमन्या आपल्या या ठिकाणी झाल्या. मग आता यांचं पर्टिक्युलरली एक्सप्लेनेशन बघू. तुम्हाला जेव्हा एक्झामला क्वेश्चन येईल धमनी शरीरवरती, तुम्हाला असं सिक्वेन्स ठेवायचा आहे. निरुक्ती, व्याख्या, संख्या, प्रकार, त्यानंतर त्यांचं एक्सप्लेनेशन. ऊर्ध्वगामी धमन्या बघा. जे आपण आपल्या ऊर्ध्व भागातले शीर, ग्रीवा आणि ओर आहेत, या शाखांशी संबंधित असलेल्या या धमन्या असतात ऊर्ध्वगामी धमन्या. अशा 10 धमन्या आहेत. या 10 धमन्या काय होतात? हृदयाजवळ गेल्यानंतर परत 3 भागामध्ये डिव्हाइड होतात आणि त्या प्रत्येकी 30 बनतात. 30 बनल्या की त्या त्यांचं कार्य करू लागतात. कार्यामध्ये काय करतात? तर पंचतन्मात्र, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे जे आपले 5 गोष्टी आहेत इंद्रियांचं ज्ञान होण्यासाठी, त्यांना ते मदत करतात. कोणत्या? ऊर्ध्वगामी धमन्या. म्हणजे आपले जे वरचे सगळे हालचाल बघा, जे आपल्याला जांभई येते, शिंक येते, हसणं, बोलणं, जे पण आपल्या ऊर्ध्व गोष्टी आहेत सगळ्या, मुखाच्या असतील किंवा ऊर्ध्व असतील, आपल्या ऊर्ध्वच्या रिलेटेड, त्या ठिकाणी जे पण गोष्टी कार्य आहेत ते सगळं कोण करतो? ऊर्ध्वगामी धमन्या. आणि अधोगामी धमन्या काय करतात बघा. त्या पण 10 आहेत संख्येमध्ये. ते आपले जे उदर आहे, ॲब्डोमिनल रिजन व अधोशाखा खालचा भाग, त्यामध्ये त्यांचं कार्य करतात. आमाशय, पक्वाशय याच्या मध्यभागी असतात. आणि या काय करतात? जसं आपण वर सांगितलं, या हृदयाजवळ गेल्यानंतर 3 भागात डिव्हाईड होतात. तसं या आमाशय आणि पक्वाशयाच्या मध्ये 3 भागात डिव्हाईड होतात आणि परत त्या 30 बनतात प्रत्येकी अजून 30. मग यांचं कार्य काय आहे?
अपानवायू म्हणजे जे पण आपलं अधो मार्गाचं कार्य आहे. अपानवायू, मूत्र, मल, शुक्र यांचं निष्क्रमण करणं, शरीराच्या बाहेर काढणं, आर्तवाचे वहन करणं, पित्तरसाचे वहन करणं, हे सर्व कार्य कोणाचे आहेत? अधोगामी धमन्या. या पण प्रत्येकी किती आहेत? 10 आहेत. या पण 10 आहेत. पण जेव्हा त्या स्पेसिफिक एका लोकेशनला जातात, त्या डिव्हाईड होतात 3 भागामध्ये. जसं इथे हृदयाजवळ गेल्यावर 3 भागात प्रत्येकी 30 बनतात आणि इथं पण आमाशय आणि पक्वाशयाच्या मध्यभागी गेल्यावर 3 भागात बनतात. म्हणजे ते 30 बनतात. त्यानंतर बघा तिर्यकगामी धमन्या. ह्या कशा असतात? आडव्या असतात, तिरप्या असतात, आपल्या त्वचेशी संबंधित असतात. म्हणजे आपले शरीरावरती रोमकूप आहेत बघा. रोमकूप म्हणजे काय? ज्याच्यावरती आपले केस उगवलेले आहेत. आणि ते काय करतात मग आपल्या केसामुळे काय होतं? आपल्या शरीराचं प्रोटेक्शन होतं, संरक्षण होतं. आणि ते असंख्य आहेत, त्यांची संख्या नाहीये. जसं आपण तिर्यकगामी 4 बघितले पर्टिक्युलरली, पण ते ॲक्चुअली असंख्य आहेत शरीरामध्ये. ठीक आहे. मग कार्य काय त्यांचं? स्वेदाचे वहन करतात. आपले केस जे आहेत आपल्या शरीरावरती, त्वचेवरती ते काय करतात? स्वेदाचे वहन करतात, तर्पण करतात, स्पर्श ज्ञान करतात. त्वचेद्वारे आपल्याला स्पर्शाचं ज्ञान होतंय, त्यांचं कार्य आहे. ठीक आहे. एवढाच तुम्हाला लिहायचंय त्या ठिकाणी. जर क्वेशन आला धमनी शरीरवरती तर तुम्हाला एवढंच लिहायचंय त्या ठिकाणी आणि असा सिक्वेन्स ठेवायचा आहे. हे झालं आपलं शिरा आणि धमनी शरीर. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. थँक व्हेरी मच.